एच बुद्ध अतीताच एच बुद्ध अनागत पचुपन्नाचे बुद्ध अहं वंदामि सर्वदा एच धम्मा अतीताच एच धम्मै अनागत पचुपन्नाचे धम्मा अहं वंदामि सर्वदा एच संघ अतीताच एच संघै अनागत पचुपन्नाचे संघ अहं वंदामि सर्वदा। अतीत काळातले, अनागत काळातले, वर्तमान काळातले बुद्ध धम्म संघ या तिन्ही रत्नांना श्रद्धापूर्वक, अत्यंत त्रिवार श्रद्धापूर्वक विनम्र पंचांग प्रणाम करतो। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील त्रिवार पंचांग प्रणाम करतो। आपणा सर्वांस वंदन अभिवादन करतो। आपण आर्य अष्टांगिक मार्गाकडे दृष्टिक्षेप टाकला। त्यामधील प्रज्ञेचे अंग सम्मा दिट्ठी, सम्मा संकल्प हे दोन प्रज्ञेचे अंग बघितले। त्यानंतर 3 अंग येतात शीलाचे, शील समाधी प्रज्ञा। या 3 पायीवर हा आर्य अष्टांगिक मार्ग पूर्ण अवलंबून आहे, स्थिर आहे। तर सम्यक शीलामधला प्रकार सम्यक वाचा आहे। सम्यक वाचामध्ये मुसावादा वैरमणी, खोटं बोलण्यापासून विरत राहणे। पिसुनाई वाचा वैरमणी, अर्थात चुगली चहाडी करण्यापासून अलिप्त राहणे, विरक्त राहणे। फरुसाई वाचा वैरमणी, कठोर बोलण्यापासून अलिप्त राहणे, विरक्त राहणे, दूर राहणे। त्याचसोबत संपप्पलापा वैरमणी सिक्खापदं समादयामि, अर्थात वायफळ बडबड, व्यर्थ बडबड पासून अलिप्त राहणे, विरत राहणे। मग करायचं काय? तर खोटं अजिबात बोलायचं नाही, सत्यावर अधिष्ठित जीवन जगायचं आणि जे सच्च पारमिता, सत्य पारमिता आहे त्याला पुष्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे। दानन शीलंच नक्कमं पंजावीर्यचं पंचमं, ह्या 5 पारमिता। खंती सच्च मधिष्ठान, खंती आणि शांती आणि सत्य पारमिता। खंती सच्च मधिष्ठान मेतुपेकाचं दर्शनं, या 10 पारमिता आहेत। या पुष्ट करणे म्हणजेच नैतिक जीवन, अत्यंत उच्च कोटीचे नैतिक जीवन, तसेच आध्यात्मिक जीवनाची उंची गाठणे। तर या पद्धतीने खोटं बोलायचं नाही, तर सत्य बोलायचं। चुगली करायची नाही, तर यथार्थ बोलायचं, सत्य ते बोलायचं। कोणालाही कठोर बोलायचं नाही, तर मितभाषी राहायचं, कायेने वाचेने चित्ताने। तिन्ही आपल्या शारीरिक द्वाराद्वारे सातत्याने कुशल कर्म, कुशल वाणी बोलत जायची। त्याचसोबत व्यर्थ बडबड करायची नाही, तर यथार्थ बोलायचंय। हृदयाला भिडेल, प्रिय वाटेल असं बोलायचंय, मुद्देसूद बोलायचंय आणि वायफळ बडबड किंवा व्यर्थ बडबड न करता यथार्थ आपण जसं बोलू त्या पद्धतीने आपले सावध चित्ताने कुशल कर्माचा संचय करायचा आहे। इथेच आपण थांबू। सर्वांचे खूप खूप धन्यवाद। सगळ्यांचे मंगल हो, कल्याण हो। साधू साधू साधू। धन्यवाद। व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा।